आज सकाळी असं वाटत होतं, की कुठून बुद्धी सुचली आणि आहोंना हे काम सांगितलं. कोणतं ते सांगतेच पुढे तुम्हाला. पण सकाळपासून आहे ना, आज थोडासा झिमझिम असा पाऊस येत होता. काल पण आहे ना, दिवसभर पाऊस चालू होता. तो पण झिमझिमच होता. मोठा काही येत नाहीये, पण छोटाच झिमझिम असा पाऊस चालू होता आणि आज पण चालू होता. तर ह्या झिमझिम पावसामध्ये ना, झाडं बघा किती छान झाले आणि इथं नारळ झाडाखाली नारळ पण पडलं एक. तर ते पण उचलून घेते आता. आणि झाडं बघा झिमझिम जरी पाऊस आहे तरी झाडं खूप छान झाले असे. थोडं जरी पाणी आलं पाऊस आला तर पावसाच्या पाण्याने ना झाडं खूप छान होतात. तर आता मी सांगतेच आहोंना कोणतं काम सांगितलं होते. तर आहोंना सांगितलं होतं मी झाडं कटिंग करायची कैची घेऊन या म्हणून. पण त्यांनी काय आणलीच नाही. तर मला ही कुठून बुद्धी सुचली होती काय माहिती, त्यांना सांगितलं मी. पण आता आहे ना झाडं खूप वाढली होते त्यामुळे ना ते एकत्र बांधून ठेवले होते. जाता येता ना लागायचे ते त्यामुळं. पण आता कैची नव्हती म्हणून मग मी काय केलं, सुरीनीच हे झाडायची ना कटिंग करून घेतली. पण सुरीनी पण आहे ना खूप छान कटिंग झाली अशी. थोडा वेळ लागला कैचीने काय होतं पटपट हे ना झाडं कट होऊन जातात. पण सुरीने ना तसं झालं नाही. खूप वेळ लागला. आणि इथं बघा आमचा पटू, त्याला पण व्हिडिओत यायचं राहतं त्यामुळं तो पण आहे ना कॅमेरा ऑन केला की लगेच येतो. आणि इथं पावसाचं पाणी बघा थोडं थोडं पाणी ना साचलंय ओट्यावरती. आणि त्याला यायचं होतं ना व्हिडिओमध्ये त्यामुळं तो इथंच आमच्या आसपासच होता. तर आता आहे ना सर्व झाडांची म्हणजे सर्व म्हणजे 2च झाडांची कटिंग करायची होती. जास्वंदीचे झाड आहे ना त्यांच्याच फांद्या खूप वरती गेल्या होत्या म्हणून मग त्याचीच कटिंग करून घ्यायची होती. तर 2-3च फांद्या राहिल्या एका झाडाच्या, नाही तर बाकीची कटिंग झाली आहे. आणि एकच कळी बघा जास्वंदीला खूप छान आली आहे. तर इथं एका साईडला आहे ना फांद्या कटिंग करून टाकल्या मी. आता दुसरं झाडाची घेते कटिंग करून. आणि एवढ्यात आहे ना काय झालं बघा, मी इथं आहे ना झाडाची कटिंग करत होते आणि विराज आला. मला सर्व झाडांची कटिंग होऊन गेली आणि त्यानंतर तो आला. तो बोलला मला की मम्मी म्हणे तुला कटिंगच करता येत नाही झाडाची, आता मी कटिंग करतो म्हणून. पण आभाळ पण इतकं गच्च भरलेलं होतं. गच्च भरलेला असल्यामुळे ना थोडीशी झिमझिम येत होती. आणि या झिमझिमीत आहे ना थोडासा गारवा वाटत होता. गारवा असल्यामुळे ना वातावरण खूप प्रसन्न झालं होतं. पक्ष्यांचा चिवचिवाट होता. खूप चिवचिव करत होत्या चिमण्या पण. तर दीदीने ना वरती जाऊन थोडंसं व्ह्यू घेतलाय. तर बघा इथे ना सर्व झाडांची कटिंग झाली. आता 2च राहिले होते ना फांद्या. तर त्याने ना माझ्याकडून सुरी घेतली आणि म्हणतो का मम्मी तुला कटिंग नाही करता येत, मीच करून देतो तुला, बघ मी कसं करतो तसं पण तू करत जाय. तर इथं गुलाबाचं गावरान गुलाबाचं झाड आहे. ते पण खूप फांट्या आल्या आहे त्याला. त्याची कटिंग करायची होती पण वरती ना खूप कळ्या आल्या आहे त्याला त्यामुळं मग त्याची काही कटिंग केली नाही. बघा इथं शेवटी आला आहे मला म्हणतो का तुला कटिंग करता येत नाही म्हणे झाडाची. मग त्याने करून दिली. एक फांटी राहिली होती ती कापून दिली त्याने. नंतर बघा अशी मस्त झाडं दिसायला लागले कटिंग केल्यानंतर. आणि इथं मोगऱ्याला बघा किती छान फुल आलंय आणि मोगऱ्याचं झाड पण किती भारी दिसायला लागलंय. काय करू. तर आता कटिंग तर पूर्ण झाली होती. त्याची जे घाण होती ना ती पण मी बाजूला नेऊन टाकल्या, ज्या फांट्या होत्या त्या. आणि इथं आंब्याचं झाड आहे ते पण खूप छान झालं होतं पावसाने. आणि इथं आहे ना सफरचंदाचं झाड होतं एक, ते पण दाखवलं तुम्हाला. मस्त अशी कटिंग झाली आहे आता. आणि आता आहे ना इथंच कोरपडीचं झाड लावलेलं आहे आम्ही. इथं कुंडी नाही आहे पण डब्यातच लावलं आहे. तर आता ती ना एक कोरपडीची फांदी तोडून घेते आणि केसांसाठी ना तेल बनवायचं आहे मला. तर म्हटलं आता आहे ना तेल पण बनवून घ्यावं. तर आता सुरुवातीला नाही कोरपड पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतर आहे ना याचं तेल बनवती. कोरपड तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे केसांसाठी किती उपयोगी येते. आणि इथं जरबराचं फुलपाकी किती छान आलंय ते. आणि इथं आहे ना मी आता कोरपडीचं तेल बनवते. कोरपडीचा गर काढून घेतला. छोटंसंच पान होतं कोरपडीचं. पावसामुळं काही जास्त मोठं झालं नाही ते, बारके बारकेच पानं होते. मग त्यामुळे ना गर पण थोडासाच होता. मग त्यामध्ये ना मी 2 ते 3 चमचे ना खोबरेल तेल टाकलं आणि मिक्सरला चांगलं फिरून घेतलं. तर बघा अशा पद्धतीने ना आपलं तेल होतं. आणि हे तेल आहे ना केसांना लावायचं. केसांमध्ये ना कोंडा असला ना तो कमी होतो. केसांना शाईन येते. परत केस एकदम मुलायम होतात आणि लांब सडक केस होतात. तर आता मी दीदीच्या केसांना ना हे तेल लावून देते. तर आपल्या हाताने ना पूर्ण मुळ अशी जात नाही ना त्यामुळं मग मी तिच्या केसांना ना इथं तेल लावून देऊ राहिली. तर बघा अशा पद्धतीने ना भांगोभांग तेल लावलं ना तर खूप छान तेल लागलं जातं आणि प्रत्येक केसांना लागलं जातं. तर बघा तिचे केस असे आहे.
आठवड्यातून आहे ना 2-3 वेळेस आहे ना केसांना तेल लावायचं. केसांची चमक वाढते, लांब सडक होतात आणि एकदम मुलायम होतात. तर आता केसला तेल लावून झालं. आता स्वयंपाकाची तयारी पेटून घेतली मी. संध्याकाळचे 6 वाजले. आज आहे ना मी स्वयंपाकाला लवकरच लागली आहे, कारण दिवसभर पाऊस चालू होता थोडा आणि आता आहे ना थोडंसं उघडलं आहे. तर म्हटलं चूल पेटून घेऊ आणि चुलीवरच मस्त स्वयंपाक करू. तर चला तर आज आहे ना मस्त फ्लावरची भाजी करायची. तर फ्लावर कट करून घेतलंय मी. चूल पेटून घेतली. आता पाणी गरम करायला ठेवलं, त्यामध्ये मीठ टाकून घेते आणि याच्यातच फ्लावर टाकून घेते. फ्लावर आहे ना गरम पाण्यात टाकला का त्याच्यावर जे औषधं मारलेली राहते ना, फवारणी राहते ना औषधाची, आता हे 2-3 मिनटं ना चांगलं वाफू देते गरम पाण्यामध्ये, नंतर भाजी बनवायची. तर बघा आता आहे ना फ्लावर चांगलं वाफून घेतलं आहे. आता आहे ना आपण हे फ्लावर वेगळं करू आणि पाणी ना काढून टाकू. ते पाणी वापरायचं नाही, कारण आपण कीटकनाशक मारेल राहतं ना, त्याच्यामुळं ते पाणी खराब निघतं आणि निचव लागतं हे पाणी जर टाकलं ना फ्लावर खायला. त्यामुळे ना सर्व हे पाणी काढून टाकू आपण. आणि बघा गरम पाण्यातून फ्लावर काढलं का किती पांढरं शुभ्र होतं, कारण त्याच्यावरचं सगळे औषधं आहे ना निघून जातात. तर हे बघा पाणी दाखवते मी तुम्हाला. गरम जास्त आहे, पण हे बघा असं पाणी निघतं खराब. त्यामुळे ते सर्व पाणी फेकून दिलं मी. परत तीच कढई गरम करायला ठेवली. त्या कढईमध्ये तेल टाकलं आहे. 3 पाळ्या तेल टाकलं. आता 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकते, लसूण टाकून घेते. हे सर्व तळून झालं की टमॅटो कापून घेतला मी बारीक, तो पण टाकते. टमॅटोने ना भाजी छान लागते खायला आणि आमच्या घरात आहे ना टमॅटो टाकलेल्या भाज्या आवडतात. त्यामुळं आम्ही प्रत्येक भाजीमध्ये टमॅटो आणि शेंगदाण्याचा कूट हा टाकल्याच जातो. काही ठिकाणी ना टमॅटो जर टाकला ना भाजीत शेंगदाण्याचा कूट टाकत नाही, पण आमच्याकडं टाकल्या जातो. तर आता त्यानंतर आहे ना किंचितचा हिंग टाकला, 1 चमचा काळं तिखट टाकलं, पाव चमचा हळद टाकली, चांगलं परतून घेतलं. त्यानंतर फ्लावर टाकून घेतलं. आता आपण आहे ना बरेचसे फ्लावर आहे ना ही गरम पाण्यामध्ये ना वाफून घेतली, थोडीशीच राहिली आहे. त्यामुळे आहे ना आता एकच वाफ द्यायची फ्लावरला. मीठ टाकू त्या चवीनुसार आणि परत आहे ना फ्लावर हलवून घेऊ, म्हणजे परतून घ्यायचं. मस्त मिडियम जाळावर आहे ना थोडंसं शिजू देऊ. शेंगदाण्याचा कूट टाकू यामध्ये, थोडासा आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट टाकून झाकण ठेवायचं. 2 मिनटं झाकण ठेवून झाकण काढून घेऊ आणि त्यानंतर आहे ना कूट आहे ना मिक्स करून घेऊ भाजीमध्ये. तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही कधी खाल्ली का फ्लावरची? खाल्ली असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता ही फ्लावरची भाजी ना आपली तयार झाली आहे. तर बघा अशा पद्धतीने ना फ्लावरची भाजी केली मी. ही भाजी ना तुम्ही टिफिनला पण देऊ शकता. तर आता व्हिडिओची एंडिंग इथंच करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय. धन्यवाद.